शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते शेकाप नेते जयंत पाटील यांचे बंधू माजी आमदार पंडित पाटील हे शेतकरी कामगार पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपचं कमळ हाती घेत आहेत। याचवेळी पंडित पाटील यांचे भाचे माजी मंत्री मीनाक्षीताई पाटील यांचे पुत्र आस्वाद पाटील, चित्रा पाटील व आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह शेतकरी कामगार पक्षातून दिनांक 16 मे रोजी भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश करणार आहेत। यावेळी पक्ष सोडण्यामागची कारणं पंडित पाटील यांनी सांगितली आहेत। त्याच्यामुळे अन्य पक्षामध्ये जाण्यापेक्षा आम्ही बीजेपी निर्णय घेतला, कारण देशामध्ये नरेंद्रजी मोदी, देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्रामध्ये अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी चांगलं यश संपादन केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने रायगडच्या विकासासाठी आम्ही हा बीजेपीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला। लोकांनी प्रश्न पडला की बीजेपी तुला काय देणार आहे? मी कुठल्याही स्वार्थाशिवाय तिथे गेलेलो आहे, पण तो पक्ष हा व्यक्तीवर आधारित नाही, तो मोठा पक्ष आहे। अन्य जे पक्ष आहेत महाराष्ट्रात ते एक व्यक्तीच्या आधारित आहेत आणि शेवटी त्यांची विचारधारा बीजेपीची मिळती जुळती आहे। तर म्हणून मी बीजेपीत जायचा निर्णय घेतला आणि मला निश्चित खात्री आहे माझ्या जाण्याने रायगड जिल्ह्यामध्ये बीजेपी हा एक नंबर पक्ष होईल। आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्याचा रिझल्ट तुम्हाला निश्चित दिसेल। शेतकरी कामगार पक्ष ही केडर पार्टी आहे, लोकशाहीवर आधारित आहे। या पार्टीचं नेतृत्व भाई उद्धवराव पाटील असतील, एन.डी. पाटील असतील, दिबा पाटील असतील, दत्ता पाटील यांनी केलं। पक्षामध्ये लोकशाही होती, त्यांच्या मिटिंगा रेग्युलर व्हायच्या आणि सर्वसंमतीने निर्णय घ्यायचे। मधल्या काळामध्ये पक्ष नेतृत्वाने ती सगळी यंत्रणा पायदळी तुडवली। हमकोरचे कायदा याप्रमाणे निर्णय घेतला। पक्षामध्ये मी माजी आमदार होतो, मी पक्षाकडे विधानसभेचं तिकीट मागितलं, पण पक्षाने वरिष्ठ नेते जे आमचे जाधव सर असतील, कोरडे असतील, त्यांना मी अनेक वेळा संपर्क साधला, पण त्यांनी आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं आणि आम्हाला डावलून परस्पर उमेदवार डिक्लेअर केला। आज मी काय उमेदवार उभा राहणार नव्हतो। आमचे नेते आस्वाद पाटील यांना मी उमेदवारीसाठी माझा आग्रह केला, पण पक्षाचे नेतृत्वाने ज्युनियर लोकांना संधी दिली। पदाधिकारी नेमताना पण जे कर्मचारी आहेत त्यांना पदाधिकारी केले आणि जे कार्यकर्ते आहेत त्यांना बाहेर काढले। पण आता संघटनेमध्ये आपल्याला विचार करत नाहीत आणि कार्यकर्त्यांचा आग्रह गेली 5-7 वर्ष शेतकरी कामगार पक्ष हा रायगड जिल्ह्यातला महत्त्वाचा पक्ष, हा कार्यकर्ते बरेच फॉलोअर्स आमचे आहेत, ते अनेक अडचणींना त्यांना तोंड द्यायला लागलं, कुठली सत्ता नाही आणि त्याच्यामुळे जे सत्तेत लोक आहेत ती आमच्या, कारण रायगड जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष प्रमुख पक्ष होत आहे आणि बरेच त्यांचे पदाधिकारी गावामध्ये असतील, जिल्हा परिषदमध्ये असतील, त्यांचं वर्चस्व होतं। पण मधल्या काळामध्ये पक्ष नेतृत्वाने विविध पक्षांबरोबर वेगवेगळ्या आघाड्या केल्या आणि त्या आघाडीचा फायदा न घेतल्यामुळे रायगड जिल्ह्यातील ज्यांना आम्ही खासदार केले आमच्या शिडीने चढले, पण गेल्यानंतर आम्हालाच आमच्या विरुद्ध त्या गावामध्ये वेगळी संघटना स्थापन करून आमचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतला कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर। नाहीतर मी काय जाणार नव्हतो, पण कार्यकर्त्यांनी आग्रह केला आणि पक्षाचे नेते रवींद्र चव्हाण यांनी पण मला आग्रह केला, त्याच्यामुळे मी निश्चित माझ्या जाण्याने रायगड जिल्ह्यातील तमाम राजकारण बदलणार आहे। कारण माझे फॉलोअर सगळ्या जिल्ह्यामध्ये आहेत, प्रत्येक तालुक्याला मला मानणारे आणि आस्वाद पाटील यांना मानणारे हजारो कार्यकर्ते आहेत, त्यांचा फायदा इथे होईल। आम्ही उद्या 16 तारखेला आम्ही फक्त प्रातिनिधिक स्वरूपाचं आम्ही पक्षप्रवेश करतो, त्याच्यानंतर प्रत्येक तालुक्यामध्ये मीटिंग होईल। आता बीजेपीचे काय नियम आहेत ते आम्हाला फॉलो करायला लागतील, पण निश्चित रायगड जिल्ह्यातील श्रमजीवी आणि कष्टकरी जनतेला न्याय द्यायचा आम्ही प्रयत्न करू। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।